नाशिक जिल्हा बँकेची नवीन इमारत विकण्याच्या हालचाली सुरू आहेत। वापराविना पडून असलेल्या इमारतीच्या विक्रीचा प्रस्ताव समोर आला। 2002 ते 2007 या कालावधीमध्ये बांधलेल्या या इमारतीतनं 2017 ते 2018 पर्यंत कामकाज सुरू होतं। नवीन जागेमध्ये बँक स्थलांतरित झाल्यामुळे बँकेला घर लागल्याच्या चर्चांनाही उधाण आलं। त्यामुळे पुन्हा जुन्या इमारतीतनं काम सुरू झालंय। बँकेला आर्थिक अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। बँकेच्या खात्यामध्ये पैसा जमा करून व्यवहार सुरळीत करण्यासाठी चाचपणी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून बँकेची इमारत विक्री करण्याचा प्रस्ताव समोर आलाय। त्यामुळे बँकेच्या इमारतीवरती बँक विकणे आहे असा फलक लागण्याची शक्यता आहे। दरम्यान आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, बँक सुस्थितीत आल्यास विकण्याची गरज पडणार नाही असं स्पष्टीकरण कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलंय। ही बँक रिकामीच होती ना, त्यामुळे इकडनंही झालं काय तिकडनं झालं काय काही फरक नाहीये। त्यावेळेचा स्टाफ मोठा होता, त्यावेळी दोन्हीकडे पण या इमारतीमध्ये बसायला जागा कमी होती म्हणून ती इमारत आपण पर्याय बांधली। आता कसं झालं की स्टाफ कमी झालाय, व्यवहार कमी झाले, चलनवलन या ठिकाणी कमी झालंय, कर्ज या ठिकाणी वितरण कमी झालंय। त्यामुळे मग आता एका बिल्डिंगमध्ये भागतंय एका बिल्डिंगमध्ये भागतंय, तर मग ती बिल्डिंग कशाला हवी, मग ती विक्री केली पाहिजे असं एकंदरीत त्यांचा सेन्स दिसतोय। पण एकदा व्यवहार सुरू झाले की मग त्यानंतर तो निर्णय घेता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।